श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थांचे विचार. जीवनात उत्तमता कशी साधावी, माणसाचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत. स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते. स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल. संसाराचा पाया हा विश्वासावर असतो. पती आणि पत्नीने एकमेकांसह कसे राहावे जेणेकरून आयुष्य चांगलं राहतं. श्री स्वामी समर्थ. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला किंवा पत्नीला सांगा, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुख दुःखात एकमेकांना आधार देतात. तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात. संसार म्हटलं की आपल्याला हवं असतं सर्व काही चालत नाही. कधी पतीने पत्नीसाठी तर कधी पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे असते. यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतं. म्हणूनच त्याग करा, आत्मानंद मिळेल. मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही. दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला, अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्की. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात, पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जाळून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चुका झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतात. अरे, विज्ञानावर विश्वास चांगला आहे, पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे. जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवांची प्रांत सुरू होते. तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवलेलं आहे. अरे, कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं. ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो. म्हणून दान धर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये. मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असं. अरे, या अहंकारामुळेच मनुष्य 84 लक्ष योनी फिरत राहतो. मोक्षमार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा. अशाश्वतावर अवलंबून राहू नको. शाश्वत केवळ हरिनाम आहे, दत्तनाम आहे. आपला भार ईश्वरावर सोडून मोकळा हो. ईश्वर काळजी वाहील, पण आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नको. कुणावरही आंधळा विश्वास नको. जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत कोणीही तुमचं काही वाकडं करणार नाही. श्री स्वामी समर्थ. मोहापासून सावध राहिले पाहिजे. मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे. त्यांच्या आहारी गेलं तर अधपतन निश्चित आहे. श्री स्वामी समर्थ. दुसऱ्यांचं ऐका, पण आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा, त्याआधी आचरणात आणू नका. श्री स्वामी समर्थ. अरे, शिष्यांनी गुरुशी एकनिष्ठ असावं. कितीही संकट आले तरी गुरुची का सोडू नये. संकटे पूर्वकर्मामुळे येतात. गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते. श्री स्वामी समर्थ. शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. आत्मा म्हणजेच ईश्वराचा अंश होय. श्री स्वामी समर्थ. आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडणे ही सुद्धा ईश्वराचीच भक्ती आहे. श्री स्वामी समर्थ. लक्षात ठेव, सामर्थ्य गुरुवचनात असते, साधन म्हणून वापरलेल्या वस्तू नाही. श्री स्वामी समर्थ. आम्हाला माहीत आहे तू विद्वान आहेस, पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही. त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे. ज्याच्यात हे असतं त्याचं हृदय निर्मळ होते. अशा निर्मळ हृदयाचाच ईश्वर विसाव्यासाठी येतो. श्री स्वामी समर्थ. समाधानी राहा, सुखी व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. श्री स्वामी समर्थ. मीपणा सोडा, मोठे व्हाल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. श्री स्वामी समर्थ. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त श्री स्वामी समर्थ. कृपा पूर्ण नेत्र स्वामींचे मायाने भरलेले, भक्तांसाठी भेटीसाठी दिसत आसुसलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते. स्वामीचरणी मन सहज रूढ होते. क्षणशुनी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरता कोण राहील निराधार. श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. बंद केले नयन माझे चित्त रूपी बघून तुझे. स्वामी तिन्ही जगाच्या तू माय बापा आहे या जनाचा. श्री स्वामी समर्थ. जाणले समर्थ तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थाचे नाव. श्री स्वामी समर्थ. बंद केले नयन माझे चित्त रूप बघून तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू माय बापा आहे. श्री स्वामी समर्थ. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. श्री स्वामी समर्थ. सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. आपले कार्य करत राहा, लोक तुमचा परिचय देतील. श्री स्वामी समर्थ.
दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. श्री स्वामी समर्थ. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. श्री स्वामी समर्थ. मी शरीराने तुम्हाला दिसत नसतो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. श्री स्वामी समर्थ. अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहूही देत नाही. श्री स्वामी समर्थ. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. श्री स्वामी समर्थ. जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील. श्री स्वामी समर्थ. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येईल. श्री स्वामी समर्थ. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ. नको हो उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. श्री स्वामी समर्थ. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ म्हणतात तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही. ज्यावेळी श्री स्वामी समर्थ. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नको, स्वामीच पकडतील तुझा हात. श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो असा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतकरण शुद्ध बनते. श्री स्वामी समर्थ. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी असते की आपलं कोण आणि परक कोण. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ म्हणतात आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला लागलेले कोणतेही व्यसन सोडा म्हणजे तुम्हाला शांती मिळेल. श्री स्वामी समर्थ. तुमच्या हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे कष्ट करत राहा आणि तुमच्या मुखात स्वामींचे नाम राहू द्या. श्री स्वामी समर्थ. मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल गगन ही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवावर कैलास पर्वतावर मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.